नमस्कार. काल मी अटळ ज्योतिष वगैरे ह्या विषयावर एक व्हिडिओ केला होता. योगायोग म्हणा, मला एक नेमका 2015 9 मे 2015चा चतुरंगचा हातात माझ्यामध्ये एक कागद पडला, पेपर पडला आणि त्याच्यामध्ये मृत्यूच्या तांडवातील सुर्जन सोहळा असं एक लेख माझ्या हातात पडला. खरंच जे लिहिलेलं आहे, जे होणार आहे ते अगदी अटळ आहे, होणारच, ह्याच्याबद्दल अजून विश्वास बसवणारा असा तो लेख मी खरं तर इतिहास कथन म्हणता येईल. हिटलर जेव्हा ज्यूच्या लोकांना मारत होता त्याला गॅस चेंबरमध्ये पाठवताना ह्या 3 बायका, त्यांचं नाव रचेल, अँका आणि प्रिस्का, अशा 3 बायका आपल्या माणसापासून वेगळ्या झाल्या. त्यातल्या एकीला ती गरोदर आहे हे कल्पना होती, बाकीच्यांना नव्हतं. पण गरोदर आहे म्हटलं तर त्यांना वंशच हे करायचे म्हटल्यावर लगेचच्या लगेच मारून टाकायचे, म्हणून गरोदर नाही असं सांगितलं त्यांनी. आणि नेमकं गॅस काही बऱ्या तिघीजणी एकत्र होत्या, पण तिघीही एकमेकींना भेटल्या नाहीत. तिघींनाही माहीत नाही की अजून दुसरं कोणतरी गरोदर आहे आपल्याबरोबर. म्हणजे तो तांडा असायचा, तशा त्या तांड्यामध्ये त्यांना कुठे कुठे नेलं जायचं आणि ढगाळ कपडे घालून राहायचे की जेणेकरून आपली प्रेग्नन्सी कोणाला कळू नये. मृत्यूच्या छायेमध्ये सगळीकडे शव पडलेले आहे, अन्न मिळत नाही, इतकं भयान आणि किळसवाणं जगणं बिचाऱ्या जगत होत्या. आणि पोटात एक अंकुर वाढतोय ह्याची त्यांना कल्पना होती. आजचं मरण उद्यावर ढकलत आपली प्रेग्नन्सी लपवत होत्या. त्या बाळाचं आतलं म्हणजे कुठलीही स्त्री गरोदरपणा उपभोगत असते, प्रेमाने बाळाकडे बोलत असते, आत न बघितलेल्या बाळाकडे. हे त्या 3 बायका कशा जगल्या असतील माहीत नाही. त्या 3 बायका कशा अगदी एकीच्या बाबतीत तिला गॅस चेंबरमध्ये टाकताना नेमकं गॅसच संपला, कोणी टाकीच, असं काय असे वेगळे त्याच्यामध्ये सगळं अनुभव लिहिलेले आहेत. आणि त्याच्यातून दोघींना मुली झाल्या आणि एकीला मुलगा झाला. आणि ज्या दिवशी हिटलरचा मेलेला वर्षाचे 17 म्हणजे हे होता, त्यावेळेला ह्या मुलांबद्दल लिहून त्याचे फोटो हे केलं. म्हणजे हा फोटो आहे तो जन्माचा आहे. नंतर ते जेव्हा हिटलरने आत्महत्या केली हे कळल्यावर मग जगाने त्यांना मग माणुसकीचा पुळका घेऊन त्यांना जेवण बिवण दिलं वगैरे वगैरे. तोपर्यंत त्यांचे जे हाल झालेले आहेत, अक्षरशः इतकं रडू येत होतं एकेका शब्दावर. मला तो 2015चा पेपर नेमका माझा 2025ला हातात पडावा ह्याचं मला आश्चर्य. कालच मी अटळ जे आहे लिहिलेलं आहे ते अटळ आहे हे मी म्हणजे मी ऐकलेली गोष्ट सांगत होती आणि त्याच दिवशी माझ्या हातात तो पेपर पडला. शब्द वाचला. तसा तो मला अर्धाच लेख मिळाला, त्याचं बाकीचा पार्ट दुसऱ्या ह्याच्यावर आहे, मला तो एकच पान मिळालं. काय हाल भोगल्या या 3 माऊलींनी आणि त्या हालामध्ये त्यांचं गर्भार पण लपवून त्या 3 मुलांचा जन्म झालेला आहे. आणि जेव्हा एक मूल जन्माला आलं तेव्हा दुसऱ्या एका बाईने 6 महिने झालं मी नवीन मूल म्हणजे नवीन जीवन बघितलं नाही, नवीन जीवन मला बघायचं आहे म्हणून ते मूल हातात घेतलं एका वयस्कर बाईने. म्हणजे काय अवस्था, काय भोगलं असेल त्या जीव लोकांनी, किती चिवटपणे त्या मरणदायक स्थितीमध्ये जगल्या असतील. आणि त्याच्यातून ती मुलं जन्माला आली, जगली, 70 पण त्यांची झाली. खरंच जे
अतर्क्य असं अगम्य देवाने बनवलेलं जग आहे. खूप सुंदर आहे. जेवढं चांगलं आहे ते स्वीकारायचं आणि सकारात्मकतेने जगायचं. हा खूप चांगला आपल्याला धडा अशा लेखातून मिळतो. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.